श्री गुरुचरित्र श्रवणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आमचा हृदयापासून नमस्कार. सर्वांनी शांतपणे बसून डोळे मिटून एकाग्र चित्ताने या श्रवणाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. श्री गुरुचरित्राचे सर्व अध्याय एकाच लिंकवर उपलब्ध आहेत आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अध्याय 35. कच देवयानी आख्यान, सीमंतिनीची कथा. हा अध्याय वाचनाने किंवा श्रवणाने कठीण कार्यात यश मिळेल आणि पतीवरील गंडांतर टळेल. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास रुद्राध्यायाचे महात्म्य सांगितले. त्यानंतर काय घडले? सिद्ध म्हणाला, त्यानंतर दत्त विप्राची पत्नी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना म्हणाली, स्वामी, पुढे आमची गती काय? आमचा उद्धार व्हावा अशी तीव्र इच्छा आहे. आपण आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करावे अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, मुली, स्त्रियांनी पतीची मनोभावे सेवा करावी. त्यांच्यासाठी पतिव्रता धर्माचे पालन हेच कर्तव्य, हीच भक्ती आणि हाच जीवनमंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते असा पूर्वापार अनुभव आहे. ब्राह्मणी म्हणाली, गुरुदेव, आपले बोलणे ऐकून माझे मन साशंकित झाले आहे. कृपा करून त्या संदर्भातील एखादा अनुभव सांगावा. श्री गुरु म्हणाले, पूर्वी देव आणि दैत्यांमध्ये सारखी युद्धे होत असत. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु. त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता. युद्धात मरण आलेल्या दैत्यांना ते आपल्या मंत्रविद्येने पुन्हा जिवंत करीत. त्यामुळे दैत्यांचे सामर्थ्य वाढले होते. देवांना त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्यप्राय होऊन बसले. काय करावे? इंद्राला मोठा प्रश्न पडला. त्याने कैलासावर जाऊन शंकरांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी नंदीला आज्ञा केली, तू शुक्राचार्याला ताबडतोब येथे घेऊन ये. त्याप्रमाणे नंदी धावत गेला आणि ध्यानमग्न शुक्राचार्यांना तोंडात धरून घेऊन आला. शंकरांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गिळून टाकले. हे वृत्त समजताच दैत्यांमध्ये एकच हाहाकार माजला. शुक्राचार्य कित्येक दिवस शंकरांच्या पोटातच अडकून पडले होते. कालांतराने ते शिवांच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले. ते शंकरांना कळलेच नाही. त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्तता झाल्यावर ते पुन्हा संजीवनी मंत्रप्रयोगाने दैत्यांना जिवंत करू लागले. इंद्राला चिंतेने ग्रासले. त्यांनी देवगुरु बृहस्पतींची भेट घेतली आणि म्हणाले, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करतात. त्यामुळे ते सारखे युद्धप्रवृत्त होतात. अशा परिस्थितीत त्यांचा सामना करायचा तरी कसा? त्यांच्यासारखे सामर्थ्य आपल्यापाशी नाही. देवांची शक्ती क्षीण झाली तर ती पुन्हा प्राप्त होण्यास वेळ लागतो. यावर काय उपाय करावा? आपणच मार्गदर्शन करा. बृहस्पती म्हणाले, देवेंद्रा, संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्याशिवाय शुक्राचार्यांचे सामर्थ्य कमी होणार नाही. तू त्या दृष्टीने प्रयत्न कर. त्यासाठी कोणाला तरी विद्यार्थी म्हणून गुप्त वेशाने त्यांच्याकडे पाठव. त्यांनी शुक्राचार्यांची सेवा करून त्यांचा विश्वास संपादन करावा आणि संधी मिळताच संजीवनी मंत्रप्रयोग शिकून घ्यावा. इंद्र म्हणाले, गुरुवर्य, तुमचा पुत्र कच हा एकपाठी आणि अतिशय चाणाक्ष आहे. त्याला पाठवायचे का? ते मान्य करून बृहस्पतींनी कचाला बोलाविले. त्याला सर्व योजना नीट समजावून सांगितली. म्हणाले, बाळा, तू ब्राह्मण विद्यार्थ्याच्या रूपाने शुक्राचार्यांकडे जा. त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे. युक्ती प्रयुक्तीने संजीवनी मंत्र शिकून येथे परत ये.
त्याप्रमाणे कच देवलोक सोडून ब्राह्मण कुमाराच्या रूपाने शुक्राचार्यांच्या आश्रमात गेला. शुक्राचार्यांना विनम्र नमस्कार करून तो म्हणाला, गुरुजी, मी आपली कीर्ती ऐकून विद्याभ्यास शिकण्याच्या इच्छेने आपल्यापाशी आलो आहे. तुम्ही प्रेमळ आहात, माझा स्वीकार करा, मला शिकवा, मी आपली सेवा करीन. देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या, ती त्यावेळी तेथेच होती. ती पित्याला म्हणाली, तात, हा ब्राह्मण जिज्ञासू आणि सुशील आहे, चांगल्या उद्देशाने आला आहे, त्याला शिष्य करून विद्याभ्यास शिकवा. कच अतिशय सुंदर आणि सुलक्षणी होता. त्याला पाहताच देवयानीचे मन त्याकडे आकृष्ट झाले होते. हा आपला पती झाला तर किती बरे होईल, पण त्यासाठी याचे येथे राहणे गरजेचे आहे. असा विचार करूनच तिने पित्याला तसा आग्रह केला होता. शुक्राचार्यांनी आपल्या लाडक्या कन्येचे ऐकले. कचाला आपला शिष्य करून घेतले. तो त्यांच्याच आश्रमात राहून विद्याभ्यास करू लागला. काही दिवसांनी दैत्यांना कच हा कपट वेशाने संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेला आहे, त्याला देवांनी पाठविले आहे, ही गोष्ट माहीत झाली. ते सावध झाले. देवांचा हा डाव आपण हाणून पाडायचा असे ठरवून ते संधीची वाट पाहू लागले. एकदा कच समिधा आणण्यासाठी रानात गेला होता. शुक्राचार्यांनी काही दैत्यांनाही त्यांच्याबरोबर पाठविले होते. त्यांनी कचाला मारून टाकले आणि समिधा घेऊन आश्रमात आले. बराच वेळ वाट पाहूनही कच आला नाही. तेव्हा देवयानी चिंतामग्न झाली. कच आश्रमात आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, असे तिने पित्याला स्पष्ट सांगून टाकले. तिची निर्वाणीची भाषा ऐकून शुक्राचार्य काळजीत पडले. त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले असता कचाला कोणीतरी ठार केल्याचे दिसले. देवयानीचे मन राखण्यासाठी त्यांनी संजीवनीचा मंत्र प्रयोग करून त्याला जिवंत केले आणि तो आश्रमात परत आला. या घटनेनंतर दैत्य कचाचा अतिशय द्वेष करू लागले. पुढे संधी मिळताच त्यांनी कचाचा घात केला. त्याच्या देहाचे असंख्य तुकडे करून 10 दिशांना फेकून दिले. सायंकाळ झाली. कच परतला नाही म्हणून देवयानी शोक करू लागले. पुन्हा तोच हट्ट. शुक्राचार्यांनी त्याला पुन्हा जिवंत केले. दैत्यही ईर्ष्येने पेटले होते. शुक्राचार्य कन्येवरच्या प्रेमापोटी आपल्या शत्रूला जिवंत करतात हे त्यांना पटतच नव्हते. याचा कायमचा बंदोबस्त करावा म्हणून त्यांनी एक अघोरी कृत्य केले. शुक्राचार्य मद्यपान करीत असत, म्हणून त्यांनी कचाला मारून त्याचे शरीर जाळून टाकले आणि ती राख मद्यामध्ये मिसळून एका बेसावत क्षणी ते मद्य शुक्राचार्यांना प्यावयास दिले. आता कचाचे जिवंत होणे शक्यच नव्हते. आपला हेतू सफल झाला म्हणून दैत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. देवयानीचा पुन्हा आक्रोश, शुक्राचार्यांची हतबलता, पुन्हा तीच परिस्थिती. शुक्राचार्यांनी अंतर्दृष्टीने संपूर्ण त्रिभुवनात शोध घेतला, पण कच काही दिसला नाही. तो रक्षारूपाने आपल्या पोटात आहे हे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काय करावे ते संभ्रमात पडले. त्यांनी देवयानीला वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि म्हणाले, तू कचाचा नाद सोड, त्याला विसरून जा. त्याला जिवंत केल्यास माझा मृत्यू निश्चित आहे. देवयानी म्हणाली, कचावर माझे प्रेम आहे, मी त्याला मनाने वरले आहे. तुम्ही स्वतःच्या प्राणभयाने त्याला जिवंत करू शकत नसाल तर मीच प्राणत्याग करील. शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र मला एकट्यालाच माहीत आहे, मी मेलो तर मला कोण उठवील. देवयानीने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली, कचाशिवाय मी जगू शकत नाही, तसे तुमचेही मरण इच्छित नाही. तुम्ही तो मंत्र मला शिकवा. कचाला जिवंत करताना तुम्हाला मरण आले तर मी तुम्हाला पुन्हा जिवंत करीन.
शुक्राचार्य म्हणाले, मुली, स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्रवचन आहे. संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल. मी काय करू? देवयानी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तुमचा मंत्र घेऊन बसा, मी मात्र प्राणत्याग करणार. बोलता बोलता शोक अनावर होऊन ती मूर्छित पडली. शुक्राचार्यांना तिची अवस्था पाहावेना. तिच्या मायेने ते विवश झाले. त्यांनी तिला सावध केले. तिला संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्याचा प्रयोग कसा करायचा ते नीट समजावून सांगितले. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचानेही तो ऐकला. तो 3 वेळा म्हणून नीट पाठ केला. देवांचा हेतू सफल झाला होता. संजीवनी मंत्रासारखे अमोघ रत्न त्यांना प्राप्त झाले होते. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने कचाला जिवंत केले. तो त्यांचे पोट फाडून बाहेर आला. गतप्राण झालेल्या शुक्राचार्यांना देवयानीने जिवंत केले. कचाने त्यांना वंदन केले आणि म्हणाला, गुरुदेव, मी आपल्याकडे विद्याभ्यास करतो. हे दैत्यांना मान्य नाही, म्हणूनच ते वारंवार माझा वध करतात. कृपा करून मला निरोप द्या. तो जायला निघाला म्हणून देवयानीला वाईट वाटले. ती त्याला म्हणाली, तुझ्या प्राप्तीसाठी मी काय केले ते मलाच माहीत आहे. माझ्या प्रेमाचा अव्हेर करू नकोस. माझ्याशी लग्न कर. मी मनोमन तुलाच वरले आहे. ते ऐकून कच म्हणाला, देवयानी, हे तू काय म्हणते आहेस? गुरुकन्या ही भगिनी समान असते, हे कसे विसरतेस? तू मला जिवंत केलेस म्हणून तू मला माते समान आहेस. अर्थात मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. तेव्हा देवयानी संतापून म्हणाली, तू माझ्या इच्छेवर पाणी फिरवलेस. माझी उपेक्षा करून तू माझ्या पदरी जी निराशा टाकलीस, त्याबद्दल मी तुला असा शाप देते की तू शिकलेला संजीवनी मंत्र तुला उपयोगी पडणार नाही. कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. आता माझे वचन ऐक. तुला ब्राह्मण पती मिळणार नाही. तुझ्या पित्याला संजीवनी मंत्र येत असला तरी तुला, अर्थात एका स्त्रीला शिकविल्यामुळे यापुढे तो निष्फळ होईल. देवांना मात्र याचा उपयोग होईल. देवयानीला प्रतिशाप देऊन कच देवलोकी गेला. कार्यसिद्धी झाली म्हणून इंद्रादिक सर्वांना आनंद झाला. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. श्रीगुरु पुढे म्हणाले, मुली, म्हणूनच स्त्रियांना मंत्रोपदेश करू नये असा संकेत आहे. त्यांच्यासाठी पतीची सेवा हीच साधना, हाच मंत्रोपदेश. त्यांनी पतीच्या किंवा गुरुच्या आज्ञेने व्रते, उपवास आदी गोष्टी कराव्यात. तेव्हा ती साध्वी म्हणाली, गुरुदेव, आमचा तुमच्यावरच विश्वास आहे. तुमच्या चरणी आमची अखंड भक्ती राहील असा आशीर्वाद द्या. आमच्या कल्याणासाठी एखादे व्रत सांगा. तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागू. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास सोमवारचे शिवव्रत करण्यास सांगितले आणि त्या व्रताचे महात्म्य विशद करणारी एक पुरातन कथा सांगितली. ती कथा आता तुला सांगतो, तरी तू लक्षपूर्वक ऐक. सीमंतिनीची कथा. प्राचीन काळी नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रात महामुनी सूत श्रोत्यांना मार्गदर्शन करीत होते. एके दिवशी शौनकादिक ऋषींनी त्यांना विचारले, हे मुने, आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आचरण्यास सुलभ आणि महाफलदायी असे एखादे उत्तम व्रत असल्यास सांगावे. सूत म्हणाले, श्रोते हो, भगवान शंकर हे त्वरित प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भक्तांच्या सर्व इष्टकामना पूर्ण करून त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतात. त्यांची प्रसन्नता लाभून आपले कल्याण व्हावे असे ज्यांना वाटते, त्यांनी सोमवारचे शिवव्रत करून त्याची आराधना करावी.
या व्रतामध्ये सोमवारी उपवास करावा. सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष समयी शिवाची पंचोपचारे अथवा षोडशोपचारे पूजा करावी. सायंकाळी भोजन करावे. मनावर आणि इंद्रिय वृत्तींवर नियंत्रण ठेवावे. ब्रह्मचारी, कुमारिका, गृहस्थ, सुवासिनी, विधवा स्त्रिया अशा कोणीही हे व्रत करावे. या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा स्कंदपुराणात आहे. ती सांगते, पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. तो पुण्यवान, न्यायप्रिय, पराक्रमी, धर्मात्मा आणि ऐश्वर्यसंपन्न होता. त्याला एक कन्या झाली. ती अतिशय सुंदर आणि सुलक्षणी होती. तिचे नाव सीमंतिनी. तिच्या जन्मानंतर विद्वान ज्योतिषांनी तिचे भविष्य सांगितले. ते म्हणाले, राजा, ही कन्या सूर्यासारखी तेजस्वी, चंद्रासमान शांत स्वभावाची, लक्ष्मीसारखी रूपवान, उमेसारखी गुणवान आणि जानकीसारखी महान पतिव्रता होईल. हिची मोठी कीर्ती होईल. ही पती समवेत पुष्कळ वर्षे राज्य करेल. ते ऐकून राजाला अत्यानंद झाला. त्याने त्या सर्वांना भरपूर द्रव्यदक्षिणा दिली. त्या ज्योतिषांमध्ये एक ब्राह्मण स्पष्टवक्ता होता. तो म्हणाला, हे राजा, या सर्वांनी वर्तविलेले भविष्य खरे असले. पत्रिकेतील ग्रहदशेप्रमाणे ह्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य योग आहे. ते ऐकून राजाला मूर्छा झाली. त्याची पत्नीही चिंतेने व्याकुळ झाली. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. ती 7 वर्षांची झाली. राजाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पण पुढील भविष्य माहीत असल्यामुळे त्याला धीर होत नव्हता. एकदा सीमंतिनी मैत्रिणींसमवेत खेळत असताना एक सखी तिला म्हणाली, राजकन्ये, तुझ्या पत्रिकेत 14व्या वर्षी वैधव्य योग आहे असे मी ऐकले आहे. ते ऐकून सीमंतिनीला खूप वाईट वाटले. ती एकसारखी चिंता करू लागली. काही दिवसांनी याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी राजपरिवाराला भेटण्यासाठी आली. सीमंतिनीने तिला वंदन केले. तिला आपली चिंता सांगितली आणि म्हणाली, माते, तू तपस्विनी आहेस, महान पतिव्रता आहेस. मी तुला शरण आले आहे. माझा सांभाळ कर. माझे सौभाग्य स्थिर राहील असा एखादा उपाय सांग. सीमंतिनीचे सौंदर्य, शालीनता, विनम्रता आणि तिच्या डोळ्यातील आर्तता पाहून मैत्रेयीला करुणा आली. तिने सीमंतिनीला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरविला आणि म्हणाली, मुली, तू शंकरांना प्रसन्न करून घे. त्यासाठी सोमवारचे व्रत कर. या दिवशी उपवास करावा. सकाळी स्नान करून पितांबर नेसावा. शंकरांची शांत चित्ताने पूजा करावी. त्याला अभिषेक केल्याने पाप नाहीसे होते. गंधाक्षता आणि फुले अर्पण केल्याने सौभाग्य अखंड राहते. धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूल अर्पण केल्याने ऐश्वर्य आणि तेज प्राप्त होते. नमस्कार केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतात आणि त्यांचा नामजप केल्याने 8 ऐश्वर्य भोगावयास मिळते. त्याच्या प्रित्यर्थ ब्राह्मणास भोजन दिल्याने सर्व देवता तृप्त होतात. सोमवारचे व्रत करून त्या गौरीहराचे पूजन केल्याने भय, क्लेश, संकटे आणि महादुःखाचे निवारण होते. तू हे व्रत कर, म्हणजे शंकरांच्या कृपाप्रसादाने तुझे कल्याण होईल. मैत्रेयीने तिला व्रतविधी समजावून सांगितला. त्याप्रमाणे सीमंतिनीने बालवयातच सोमवारचे व्रत सुरू केले. सीमंतिनी उपवर झाली. राजाने दैवावर हवाला ठेवून वर संशोधनास प्रारंभ केला. त्यांच्या मंत्र्यांनी देशोदेशी जाऊन सीमंतिनीला अनुरूप अशी स्थळे आणली. त्यावर विचारविमर्श होऊन नल दमयंतीच्या वंशातील इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगत
याच्याशी तिचा वागनिश्चय करण्याचे ठरले. उभय पक्षी बोलणी झाली. देशोदेशींच्या राजांना आमंत्रणे गेली. ठरलेल्या सुमुहूर्तावर चित्रांगद आणि सीमंतिनीचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वऱ्हाडी मंडळी आपापल्या नगरात परतली. चित्रवर्मा राजाने आपल्या जमाताला आणि कन्येला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांचे खूप कोडकौतुक केले. त्यावेळी सीमंतिनी 14 वर्षांची झाली होती. श्वशुरगृही राहत असताना एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर अंगरक्षक आणि अन्य सैनिकही होते. नौकाविहार केल्यानंतर चित्रांगदाने पोहण्यासाठी यमुनेच्या अथांग पात्रात उडी मारली आणि काही कळायच्या आधीच तो पाण्यामध्ये अदृश्य झाला. राजपुत्र बुडाल्याचे कळताच दोन्ही तटावरील सैनिकांमध्ये एकच घबराट पसरली. नावाड्यांनी आणि उत्तम पोहणाऱ्यांनी पात्रात उड्या घेतल्या. राजपुत्राचा सर्वत्र शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. हे वृत्त हा हा म्हणता सर्व नगरात पसरले. राजा, राणी, राजपरिवार, प्रजानन सर्वांनी यमुनेकडे धाव घेतली. सीमंतिनीच्या दुःखाला तर पारावारच नव्हता. बाशंकरा, तू माझी उपेक्षा केलीस. माझे व्रताचरण वाया गेले. भक्तरक्षक हे तुझे ब्रीद आज खोटे ठरले. आता मी जगून काय करू? असा आक्रोश करीत ती प्राणत्यागास उद्युक्त झाली. इंद्रसेनही तातडीने आला. शोकसागराला भरती आली. दुःखाने आभाळच फाटले होते. तेथे कोणी कोणाचे सांत्वन करावे? वातावरणात जीवघेणी खिन्नता भरून राहिली होती. सीमंतिनीने सहगमन करण्याचे ठरविले, पण राजपुत्राचे शव मिळाल्याशिवाय तिने प्राणत्याग करू नये असे ब्राह्मणांनी निक्षून सांगितले. मंत्र्यांनी दोन्ही राजांची आणि राजस्त्रियांची समजूत काढून त्यांना महालात नेले. इंद्रसेन राजधानीत परतला. पुत्रशोकाने तो इतका खचून गेला की त्याचे राज्यकारभारात लक्षच राहिले नाही. ही संधी साधून त्याच्या गोत्रजांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले. सीमंतिनीवर झालेला हा दुसरा आघात. ती पार उन्मळून गेली. चित्रवर्माने तिला धीर दिला. तो म्हणाला, तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे? तू जर हतबल झालीस तर आम्ही काय करावे? तू विधवा नाहीस. आपण काही काळ वाट पाहू. तू तुझे सोमवारचे व्रत चालू ठेव. सीमंतिनीचा मैत्रेयीच्या वचनांवर अढळ विश्वास होता. तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि सोमवारचे व्रत पूर्वीप्रमाणेच श्रद्धा भक्तीने आचरू लागले. इकडे यमुनेत बुडलेल्या राजपुत्र चित्रांगदाला नागकन्यांनी अमृत शिंपडून सावध केले. त्या त्याला पाताळात घेऊन गेल्या. पाताळ नगराची अनुपम रचना पाहून चित्रांगद अक्षरशः थक्क झाला. तेथील वैभवाचे काय वर्णन करावे? तेथे अतिभव्य आणि रत्नखचित अशी गोपुरे होती. रत्न माणकांनी सजविलेले स्वर्णमहाल होते. नागकन्यांनी त्याला दैदिप्यमान अशा राजसभेत नेले. तेथे सर्वत्र सर्पांचा संचार होता. पाताळाचा राजा तक्षक एका भव्य सिंहासनावर बसला होता. त्याच्या अलंकारांचे, वस्त्रांचे, छत्रचामरांचे तेज सर्वत्र पसरले होते. त्याला पाहून चित्रांगदाने नमस्कार केला. आपल्या सभेत एका मनुष्याला पाहून तक्षकाला नवल वाटले. त्याने नागकन्यांकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला. मग चित्रांगदाची चौकशी केली. चित्रांगदाने त्याला स्वतःबद्दलची सर्व माहिती सांगितली. तो पाताळात कसा आला तेही कथन केले आणि म्हणाला, हे नागराज, माझी पूर्वपुण्याई आज फळास आली. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. त्याचा विनय पाहून तक्षकाला परमसंतोष वाटला. त्याने चित्रांगदाला अभय दिले आणि म्हणाला, कुमारा, तुझ्या घरी कोणत्या देवाची पूजा आणि आराधना करतात? चित्रांगद म्हणाला, नागराज,
वेद ज्याची स्तुती करतात, तक्षक आणि शेष हे ज्याची कुंडले आहेत, सारे विश्व ज्याच्या अधीन आहे, त्या शंकरांची आम्ही भक्ती करतो. तेव्हा तो शिवभक्त आहे हे कळताच तक्षकाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, कुमारा, माझे नगर अतिशय रमणीय आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे. येथे अमृताच्या विहिरी आहेत, कल्पतरू आहेत. येथे रोग, पीडा आणि मरण नाही. तू येथे सुखाने राहा. चित्रांगद म्हणाला, महाराज, आपल्या आग्रहाबद्दल धन्यवाद. आता माझी विनंती ऐका. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझा विवाह सुद्धा नुकताच झाला आहे. मी नदीत बुडाल्यामुळे ही सर्व मंडळी दुःखाने व्याकुळ झाली असतील. मला पाहिल्याशिवाय त्यांना धीर येणार नाही. आपण माझे प्राणरक्षण करून जे औदार्य दाखविले त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. कृपा करून मला परत पाठवा. तक्षकाला त्याचे म्हणणे पटले. त्याने चित्रांगदाला अमृत पाजले. त्याला अमूल्य भेटवस्तू आणि अमोघ शस्त्रास्त्रे दिली. एक उत्तम अश्व दिला. तू माझे स्मरण करताच मी तुझ्या साह्यार्थ धावत येईन, असे अभिवचन दिले. आपल्या एका पुत्राला त्याच्या समवेत जाण्यास सांगितले. चित्रांगदाने तक्षकाला वंदन केले. अत्यंत आपुलकीने त्याचा निरोप घेतला आणि अश्वारूढ होऊन तीव्र गतीने आपल्या नगराकडे निघाला. तो जेथे बुडाला होता त्याच जागेवर तो 3 वर्षांनी अश्वारूढ अवस्थेत पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला. तो सोमवारचा दिवस होता. व्रतस्थ सीमंतिनी आपल्या सख्यांसह स्नानासाठी यमुनेवर आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. ती सख्यांना म्हणाली, काय हे आश्चर्य! हा अश्वारूढ तरुण कोण आहे? हा इच्छारूपधारी राक्षस तर नसेल? हा किती तेजस्वी दिसत आहे. त्याचा अंग सुगंध येतपर्यंत दरवळत आहे. त्याच्याबरोबर कोणी नागकुमार असावा असे वाटते. तिने भीतभीतच त्याच्याकडे पाहिले. तो आपल्या पतीसारखा दिसतो आहे अशी शंकाही तिच्या मनात येऊन गेली. पण तसे मानायला तिचे मन तयार होईना. चित्रांगदाने तिच्याकडे पाहिले आणि तोही संभ्रमात पडला. तो मनोमन विचार करू लागला, ही तरुणी सीमंतिनीसारखी दिसत आहे, पण ही इतकी निस्तेज आणि क्रूश का बरे दिसते? भाळी कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. हा काय प्रकार आहे? तो अश्वावरून खाली उतरला. तिच्यापाशी जाऊन तिची आस्थेने विचारपूस केली. सीमंतिनी लज्जेने काहीच बोलली नाही. तिच्या सख्यांनी तिचे नाव, गाव, कुळ आणि गोत्र सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, महाराज, हिचे पती राजपुत्र चित्रांगद ह्यांचे 3 वर्षांपूर्वी यमुना डोहात बुडून निधन झाले. तेव्हापासून ही शिवव्रताचे आचरण करीत पती वियोगाचे दुःख सोशीत विधवेचे आयुष्य जगत आहे. त्यांनी पुत्रवियोगाने तिच्या सासऱ्यांची काय अवस्था झाली आहे तेही सांगितले. ते सर्व ऐकून चित्रांगदाला मोठाच धक्का बसला. तो संतापाने पेटून उठला होता, पण वरकरणी काहीही दर्शविले नाही. मग सीमंतिनीनेही त्याची चौकशी केली. ती म्हणाली, तुम्ही माझी ज्या मायेने विचारपूस केलीत त्यामुळे तुम्ही मला जवळचे नातलग वाटत आहात, पण तुम्ही स्वतःबद्दल काहीच बोलत नाही. तुमच्यासारखे देखणे रूप मनुष्यलोकी आढळत नाही. मग तुम्ही आहात तरी कोण? देव, सिद्ध, गंधर्व की किन्नर? तुम्हाला पूर्वी पाहिल्यासारखे वाटते, पण संदर्भ लागत नाही. बोलता बोलता तिला पतीची इतकी आठवण झाली की ती शोकावेगाने रडू लागली. राजपुत्रालाही अतिशय वाईट वाटत होते, पण तो तटस्थ राहिला. त्याने सीमंतिनीचे मृदू शब्दांनी सांत्वन केले. मग एकांतात तिचा हात धरून हळुवारपणे म्हणाला, माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रतपुण्याईने तुझा पती सुखरूप आहे. तो माझा प्राणप्रिय सखा आहे.
आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुम्हा दोघांची भेट घडवून आणीन, हे मी शंकरांची शपथ घेऊन सांगतो. आता शोक करू नकोस. ते ऐकताच सीमंतिनीला आनंदाने रडूच आले. सिद्धाचे रूप, त्याचे बोलणे, त्याची आपुलकी, त्याचा स्पर्श, या सर्व गोष्टींवरून तो चित्रांगदच आहे असे तिचे मनच ग्वाही देत होते. पण तसा निश्चय होत नव्हता. ती साशंकित होऊन स्वतःशीच विचार करू लागली. मेलेला मनुष्य जिवंत कसा होईल? हा सिद्ध आपल्याला वेडी आशा दाखवित आहे. याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण मी ज्या निष्ठेने व्रताचरण करीत आहे ते पाहून शिव प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते. मैत्रेयीचे वचन अनुभूतीतूनच आले आहे. तिच्या मनाची द्विधा अवस्था पाहून चित्रांगदाने तिचा निरोप घेतला आणि तक्षक पुत्रासह वायुवेगाने आपल्या राज्याकडे निघाला. राजधानीच्या वेशीवर येताच चित्रांगदाने तक्षक पुत्राला नगरात पाठविले. तो तडक राजसभेत गेला आणि शत्रू राजाला उद्देशून म्हणाला, चित्रांगद यमुनेत बुडाला होता, पण तो सुखरूप आहे. तो तक्षकाच्या भेटीसाठी पाताळात गेला होता. तेथे तक्षकाचे सख्य संपादन करून आणि सर्व सामर्थ्यवान बनून तो मायदेशी परतला आहे. मी तक्षकाचा पुत्र असून त्याचा दूत म्हणून येथे आलो आहे. चित्रांगदाच्या मृत्यूने खचलेल्या तुमच्या स्वामीला आणि त्याच्या पत्नीला आधार द्यायचा सोडून तुम्ही कारागृहात डांबले. राजद्रोह करून त्यांचे राज्य बळकावले. या अपराधाला क्षमा नाही. आता मुकाट्याने त्याला शरण जा. त्याचे राज्य त्याला परत करा. नाहीतर मी आत्ताच तुमचे पारिपत्य करतो. तक्षक पुत्राचा तो आवेश आणि त्याच्या बोलण्यातील धमक पाहून त्या दरबारात उपस्थित असलेले सर्व शत्रू प्राणभयाने अक्षरशः थरथर कापू लागले. त्यांनी इंद्रसेन राजाला आणि त्याच्या राणीला बंदीगृहातून तत्काळ मुक्त केले. त्यांना उत्तम वस्त्राभूषणे देऊन सन्मानाने पुन्हा सिंहासनावर बसविले. त्यांचे पाय धरून वारंवार क्षमायाचना केली, जीवदान मागितले. इंद्रसेन संभ्रमात पडला होता. तेव्हा तक्षक पुत्राने पुढे येऊन त्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्याच्या मुखातून चित्रांगद जिवंत असल्याचे कळताच त्याला आनंदातिरेकाने मूर्छाच आली. तक्षक पुत्राने त्याला सावध केले. इंद्रसेनाने नगरात दवंडी पिटवून लोकांना साखर वाटली. राजपुत्राच्या आगमनाचे वृत्त कळताच प्रजाजनांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. इंद्रसेन आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहाने पुत्रभेटीस निघाला. मंगलवाद्यांचे ध्वनी आसमंती घुमू लागले. चित्रांगदाला पाहताच राजाला आणि राणीला अक्षरशः गलबलून आले. त्याला आलिंगन देऊन त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्या मिलन सोहळ्याचे काय वर्णन करावे? राजाने पुत्रवियोगाने त्याची काय अवस्था झाली होती ते सांगताच चित्रांगदाला खूप दुःख झाले. आपले माता पिता दुःखात असताना आपण तक्षकाकडे अनेक सुखोपभोग घेत होतो, या विचाराने तो पश्चाताप करू लागला. त्याने माता पित्यांचे पाय धरले. घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागितली. तो भावंडांना भेटला, आप्तेष्टांना आणि मित्रांना भेटला. लोकांनी त्याला वाजत गाजत नगरात आणले. इंद्रसेनाने तक्षक पुत्राचा मोठा सन्मान केला. उपकारकर्त्या तक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याच्या पुत्राला प्रेमाने निरोप दिला. चित्रांगदाने तक्षकाने दिलेल्या भेटवस्तू पित्याला अर्पण केल्या. पाताळातील सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून इंद्रसेन म्हणाला, चित्रांगदा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. माझ्या सुनेने सीमंतिनीने ज्या निष्ठेने सोमवारचे व्रत करून गौरीहराची आराधना केली, ती निष्ठा आज फलद्रूप झाली. शिवोपासनेच्या पुण्याईने तिचे सौभाग्य
अखंड राहिले. इंद्रसेनाने चित्रवर्म्याकडे तातडीने दूत रवाना करून हे शुभवृत्त कळविले. त्या निरोपाने साऱ्या आर्यावर्तात आनंदाला उधाण आले. चित्रवर्म्याने राजधानीत महोत्सव केला. ब्राह्मणांना आणि याचकांना उदार हस्ते दानधर्म केला. सीमंतिनीची मनोवस्था काय वर्णन करावी. तिने कितीतरी दिवसांनी साजशृंगार केला. चित्रांगदाच्या भेटीसाठी ती आतुर झाली होती. इंद्रसेन चित्रांगदाला घेऊन आर्यावर्तास आला. त्याने आपल्या पुत्राचा सीमंतिनीशी पुन्हा विवाह लावून दिला. चित्रांगदाने तिला पाताळलोकीच्या अमूल्य भेटवस्तू दिल्या. तेथून आणलेले अमृत पाजले आणि मग तिला घेऊन आपल्या नगरात परतला. त्याने सीमंतिनीसह पुष्कळ वर्ष राज्य केले. ही कथा सांगून श्री गुरु त्या ब्राह्मण दंपतीस म्हणाले, सोमवार व्रताचे महात्म्य अगाध आहे. तुम्ही दोघांनी या व्रताचे नित्याचरण करा. ती माझीच सेवा आहे. या सेवेने तुमचे कल्याण होईल. श्री गुरूंची आज्ञा घेऊन दत्तविप्र पत्नीसह गावी परतला. आपल्या पुत्राला आरोग्य प्राप्त झाले म्हणून त्याच्या मात्यापित्याला खूप समाधान वाटले. सुनेने त्यांना गाणगापुरातील समग्र हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मणांना भोजन दिले. अपार दानधर्म केला. श्री गुरूंच्या कृपेने दत्तविप्रास उत्तम गृहसौख्य लाभले. त्या दाम्पत्यास 5 विद्वान पुत्र झाले. ते दाम्पत्य दरवर्षी श्री गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरास येत असे. सिद्ध म्हणाला, नामधारका, गाणगापुरात असताना श्री गुरूंची चहूकडे कीर्ती झाली. श्री गुरूंचे चरित्र म्हणजे अमृताची पोई आहे. भाविकांनी तृप्ती होईपर्यंत त्या अमृताचे सेवन करावे. येथपर्यंत अध्याय 35 समाप्त होत आहे. पुढील व्हिडिओत आपण अध्याय 36 पाहणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.